पुण्यामध्ये गेल्या गुरुवारी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारी यंत्रणेवरती आता परखड शब्दामध्ये टीका केलेली आहे। आपल्या कुठल्या शहरामध्ये टाउन प्लॅनिंग केलं जात नाही, जमीन दिसली की वीक हे एकमेव धोरण राबवलं जातं, असे ताशेरे सुद्धा राज ठाकरे यांनी ओढलेत। पुणे हे एक शहर राहिलेलं नाहीये, तिथे 5 शहर निर्माण झाली आहेत, मात्र त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही। लोकसंख्या किती वाढतीये, वाहनं किती वाढतायत, ती वाहनं कुठे पार्क केली जातात या कशाही बद्दल सरकारी यंत्रणांना देणं घेणं राहिलेलं नाही, अशी टीका सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे। तर काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे आणि त्यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण बघूयात। मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत। मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होतं की त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही, त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं त्याचं। एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती। त्यात मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी, मी काल जाऊन आलो, अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची। आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे, कळलं का? गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही। मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे। असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही। टाउन प्लॅनिंग बद्दल तुम्ही काय बोलता? फक्त एकतानगरचा किंवा परवाची काय, मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार, मी गेले अनेक वर्ष सांगतोय आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं। तर पुण्यामधल्या पूर परिस्थितीवरून राज ठाकरे यांनी आता राज्य सरकारवरती सडकून टीका केलेली आहे। टाउन प्लॅनिंग, शहर नियोजन नावाचा प्रकार सध्या राज्यामध्ये शिल्लकच उरला नाहीये, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। जमीन दिसली की वीक अशा पद्धतीचं धोरण सध्या सुरू आहे आणि सगळ्या शहरांमध्ये, केवळ पुणे नाही तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या शहरांमध्ये सध्या अशीच परिस्थिती दिसते, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे सरकारने या सगळ्याची गांभीर्यानं दखल घेण्याची गरज असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणाले आहेत। अधिकाऱ्याचं निलंबन आहे, सगळ्या प्रकरणात अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं आणि नंतर परत निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना। निलंबनाने काय होईल? तुम्हाला म्हणणं सगळं शांत होईल? ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, मी काल गेलो त्यांच्या अंगावरती एक कपडा होता फक्त, आता समजा तिथे रोगराई वाढली, ते कोण बघणार? एक अधिकारी निलंबित करून काही होत नाहीत ना, प्रश्न सुटत नाहीत असे। राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये। आता मी उल्लेख केला की पुण्याची 5 शहरं झालेली आहेत। गेले 15-20 वर्ष एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका असावी आणि काल शरद पवारांनी एका भाषणात म्हटलं की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा ताण हलका होणार आहे का, किंवा हे प्रश्न सुटणार आहे? ते मला हे बघा, मुळात पहिल्यांदा एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सीज काम करत असतात, बरोबर आहे? मी काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबई महानगरपालिका आहे, म्हाडा आहे, अजून काही इतर काही सगळ्या त्याच्या पुण्यामध्ये पण आहेत। या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।